बॅटर आहे, संधीचं सोनं हा करताना पाहायला मिळेल का? जाऊया आपण राकेशच्या समोर लेफ्ट वर्सेस लेफ्ट हे आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एक लेफ्ट आर्म गोलंदाज त्याच्यासमोर लेफ्ट आर्म बॅटर पाहायला मिळतोय. हे कदाचित रोचक होणार आहे इथे कॉम्पिटिशन. ही मॅच आहे एक दमदार होईल. मोदी स्पोर्ट्स राजावली बी टीम आपण बघितली आहे तर ए टीम आहे, कारण की नक्कीच सातत्याने आज म्हणजे सकाळच्या सत्रापासून 2 बी होत्या, म्हणून नक्कीच जवळजवळ बीचा हा उल्लेख होताना पाहायला मिळतोय. बघा हा वाईट चेंडू आहे, कारण की सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं की पानखंडाची बी टीम होती, त्याचप्रमाणे आपण बघितलं होतं की कान्हाई स्पोर्ट्स नायकवाडा बी टीम म्हणजेच बीचा उल्लेख करत असताना नक्कीच हा पुन्हा एकदा तोच उल्लेख होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण बघितलं तर रिव्ह्यूची डिमांड केलेली आहे आमच्या आयोजक असतील. या तिसऱ्या अंपायरची आपण बघितलं तर भूमिका पूर्ण करताना पाहायला मिळतील. व्हाईटसाठी आहे की नक्कीच आपण पाहू शकतो व्हाईटचं निरीक्षण केलं जाईल. अंपायरची नक्कीच डिमांड आहे, अंपायरची डिमांड आहे. चला हॅलो, फेअर डिलेवरी आहे, इट्स ओके. पुल करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, बॅट आणि चेंडूमध्ये नाही मिळाला. गतिबत ज्या प्रमाणे इथे पाहायला मिळाली आहे आणि भरपूर गतीने हाताळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, आणि ते कारण आपण पाहिलं इथे शॉट एक्झिक्यूट करणं म्हणजे आज जी संधी दिली आहे ना हर्षलकडे, ते संधीचं मात्र सोनं करायचंय त्यांना. गतीमध्ये मिश्रण यावेळेला पाहायला मिळालं, थोडंसं कटर होता चेंडू, मात्र वाईड हा घोषित केला जातो. दिशा थोडी चुकताना पाहायला मिळाली. बघा या गोलंदाजाकडे देखील ज्या प्रकारची शैली आहे लेफ्ट आर्मची, आणि शैलीनुसार गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळाला आहे, परंतु या शैलीचा वापर करत असताना दिशेवर कंट्रोल मिळायला हवं. उचले घेणारा चेंडू पाहायला मिळतो यावेळेला, हा वाईड असणारच आहे डेफिनेटली. वाईड असेल, सोबतच आपण बघितलं की वन बाउन्सची चेतावणी देखील दिली जाईल. विजय मोकाशी याला आज पाहतोय आपण की नॉन स्ट्राईक रेग्युलरली आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं तर मग स्ट्राईक त्याच्याकडे जास्त जास्त प्रमाणात आपल्याला येताना पाहायला मिळत असते, परंतु आज काहीतरी वेगळी गेम प्लॅनिंग पाहायला मिळते आपल्याला आयमोर्जे स्पोर्ट्स राजावली ए टीमच्या माध्यमातून. दरम्यान हा देखील आलेला एक निर्धावच्या स्वरूपात चेंडू. बाबोला बॉईज टीम पाहिली आपण तर एक टपची टीम आहे, कारण की जवळजवळ परफॉर्मन्स जर ती चांगले द्यायला लागली तर चांगल्याहून चांगल्या संघाने नाचवू शकते, ही खासियत आहे. वळवले चेंडूला यावेळेला, अगदी आपण पाहिलं तर जवळजवळ शॉर्ट लेगच्या दिशेनं हर्षलच्या बॅटमधून नक्कीच ही धाव येताना पाहायला मिळते. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर टीमची टोटल आहे ती पोचली गेली 3च्या घरामध्ये. चेंडू फेकून झालेले आहेत 4. कुंदन नक्कीच आपण पाहिलं तर स्कोररची भूमिका पूर्ण करत असताना या स्पर्धेमध्ये आज आम्हाला जॉईंट आहेत. कॅमेरामॅनचं मात्र वर्क कॅमेरामॅन आपण बघितलं जयेश पाटील असतील, त्यानंतर प्रीत पाटील, प्रशांत असतील आणि अर्पित असतील, आणि ही डीबीएनची टीम देखील आहे. विजय मोकाशे हा चांगला बॅटर आहे. हो, इझिली खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहिलं सरळ यष्टांवर चेंडू फेक केलाय, त्रिफल अट्री स्ट्राईक केलाय, क्लीन बॉल्ड केलंय, आणि जिथे विजयला परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. विकेट डाऊन. बघा अगदीच आपण पाहिलं तर चेंडूची लाईन आणि लेंथ
ज्याप्रमाणे मी तर म्हणेन की फलंदाजाने गोलंदाजाला इन्व्हाइट केलं गेलं होतं, ज्या प्रकारे आपण पाहिला जो फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न होता की शफल होऊन क्रॉस खेळायचा आहे, पण शफल झाले देखील होते परंतु लाईन मिस केली आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. अगदी आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे विकेट डाऊन झाली आहे. आता आलेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर करण भुयाल. सरळ खेळलाय फटका चांगला आहे, हा फिल्डर डीप मध्ये होते बघा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, हर्षल मात्र कुठेतरी अडचणीत येऊ शकले असते परंतु येणारच होते परंतु त्याप्रमाणे आपण बघितलं बॅकअप नाही झालं. इथून चर्चा करूया आपण तर या दोन बॅटर्सची. मग आता करण आणि हर्षल या दोन बॅटर्सने आपल्या संघाला नक्कीच आपण पाहू शकता तर पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण की आज जी रेग्युलरली टीम आहे ना ती कदाचित दिसत नाही आहे. कारण की आई मारुती स्पोर्ट्स हे राजावली टीमचा उल्लेख करायचा झाला तर त्यामध्ये आपण विजयला पाहतोय, पण त्यांच्यामध्ये आपण बघितलं जे पॉवर हाऊस म्हणून असणारे खेळाडू ते आज जे सलामीला आणि नक्कीच तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर येत असतात ते आत्तापर्यंत दिसून आलेले नाही आहेत. म्हणजे आज नवीन खेळाडूंना त्याने मैदानाच्या आतमध्ये उतरवलेलं आहे, नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी दिलेली आहे आणि मग याचा फायदा बाबोला बॉईज टीमला होऊ शकतोय, कारण की त्यांच्यासमोर आज जे एक्सपिरियन्स खेळाडू नाही आहेत आणि त्यामुळे त्यांचा बेनिफिट एक्स्ट्रा वाढणार आहे. आणि मग संघ आहे तो कुठेतरी चांगलं या मॅचमध्ये करण्याचा प्रयत्न करेल, कारण की बाबोला बॉईजचा टीम आपण पाहिलं तर रेग्युलरली आणि एक टफचा टीम जो आपल्याला पाहायला मिळतोय. नकुल नानकर आता बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत, जे रेग्युलरली गोलंदाज म्हणून त्यांना आपण पाहत असतोय बाबोला टीमसाठी आणि आता देखील त्यांच्याकडे हा षटकाचा क्रम सोपवला आहे. स्ट्राईक एंडकडे फलंदाज आपण पाहिले तर मिस्टर हर्षल आहेत, हर्षल भुयाल, जे त्यांना आज आपण पाहिलं तर मग ओपनिंगचा क्रम सोपवला गेला आहे आणि ओपनर ॲज अ बॅट्समन म्हणून आपण त्यांना या मॅचमध्ये पाहिलं देखील आहे. विजय देखील होते ओपनरचे बॅट्समन परंतु ते परतले गेले. नकुल अगेन्स्ट हर्षल, यंग वर्सेस यंग असा हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि इथून आपण पाहिलं तर बघा जास्त वेळ गेला नाही पाहिजे, आउटफील्डमध्ये लक्ष असू द्या. तेच तर चेंडू फेकला गेला आहे अगदी खोल टप्प्यामध्ये आणि खोल टप्पा आपण पाहिला तर जो शोधला आहे खासियत आहे नकुल नानकरची. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या तर ज्याप्रमाणे खेळताना पाहायला मिळतोय आणि इन्व्हेस्ट बाबोला टीमने भरपूर नकुलमध्ये केला आहे आणि म्हणूनच तर हा एक रेग्युलरली आणि एक भरोशाचा गोलंदाज बनला आहे देखील. अपील यावेळेला पकडली आहे, LBW मात्र आपण पाहिलंय स्वरूपात हर्षल होतोय बाद. धक्का क्रमांक 2 आई मारुती स्पोर्ट्स राजावली ए टीम हर्षलला गमावतीये, सफलता नकुलने आपल्या बॉलिंग मध्ये मिळवले. गॉन. वेलकम बॅक सगळ्यांचं सरचं स्वागत. रोशन मैदानाच्या आतमध्ये आता नेत असताना पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे रोशन यांना अगदी आपण या टीमचे रेग्युलर खेळाडू म्हणून पाहिलंय परंतु या मॅचमध्ये तो रेग्युलर खेळ मात्र नक्कीच करताना पाहायला मिळाले नाही. परंतु आत्ता या सध्याच्या स्थितीवर आपण नजर टाकली आहे ना तर ती स्थिती मात्र पूर्णपणे सुधारण्याचा प्रयत्न त्यांचा देखील होताना पाहायला मिळालेला. स्थितीला मात्र सुधारलं जाईल की नाही हे देखील पाहावं लागेल, की चर्चा आपण त्यांची करूया. रोशन आल्या आल्या मोठा फटका खेळतोय, फील्डर आहे तिथे मात्र त्यांच्या हातामध्ये झेल विसावलाय. रोशनला मात्र पहिल्याच बॉलवर परतीचा प्रवास करावा लागतोय. सफलता क्रमांक आपण पाहिली आहे गोलंदाजाने मिळवून दिले या ओव्हरमध्ये दुसरी, संघाला आहे तिसरी आणि नक्कीच रोशन झालेत बाद. बघा रोशनचा कॅच पकडला इथे, हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय आणि आपण पाहिले तर टीम
धन्यवाद. नक्कीच आई माऊली स्पोर्ट्स नागले टीम, कारण की या उन्हाताणाच्या तापमानामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं ज्याप्रमाणे अगदी ऊर्जा देणारं शीतपेय मात्र आपण पाहिलं जे तिला गेलाय. बघा रोशन बाद झालेत, आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. जयेश मोकाशी कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पॉइंटला मिळेल. इथून आता एक जबाबदारीचं क्रिकेट खेळणारा एक बॅटर हवा आहे, कारण की ती जबाबदारी कोणत्याही बॅटरनं व्यवस्थित घेतली नाहीये. आज काहीतरी वेगळं गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळालं. हर्षलला आज टॉपला मात्र बॅटिंगसाठी पाठवलं होतं, परंतु विजय आज त्या फॉर्ममध्ये नाही दिसले. हे प्लस पॉइंट पाहायला मिळाले. यावेळेला चांगला फटका आहे अगदी मिडल ऑफ द बॅटच्या रडार मध्ये, परंतु आपण पाहिलं तर झेल निर्माण होतात इथे. कदाचित वाटलं ओहो, मात्र यावेळेला घाई केली आहे. फलंदाज निघाले होते मॉपिंग क्रूज मधून आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात करणला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात घरच्या दिशेने गॉन. संदेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आज ज्याप्रमाणे मर्दी स्पोर्ट्स राजावली टीम पूर्ण हो इथे विकेट मिळेल. आणखीन बॅटची वरची एज होती विकेट किपरच्या हातामध्ये. अमित चुकी नाही करणार, विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. टीमची टोटल आपण बघितली आहे ना तर फलकावर 7 धावा. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये मिस्टर किशोर देखील आलेले आहेत आणि ज्याप्रमाणे संदेश शाळा देखील पाहतो, म्हणजे दोन्ही नवीन बॅटर आहेत. हा वाईट चेंडूचा इशारा येताना पाहायला मिळते आपल्याला इथून. वाईट चेंडूचा इशारा 8 धावा फलकावर पाहतोय आपण. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न होता बघा इथे. आता पंच काय करतायत तर पंच स्थिर आहेत, म्हणजे फलंदाजाची अपेक्षा होती की वाईट मिळे आपल्याला. संदेश कोलेकर ते स्ट्राईक एंडकडे उभे असलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेशकडे आज जी जबाबदारी सोपवलेली आहे 6व्या क्रमांकाची, एनर्जी होती अगदी. आपण पाहिलं तर आतली कडा घेऊन चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. चेंडूचा पाठलाग देखील केला जातोय, पायाच्या साहाय्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. इथे धावा मात्र मिळतील 2, परंतु या 2 धावा आपण पाहिल्या तर तितका मात्र आपण पाहिलं तर मग असर टाकणार नाहीये. 3ऱ्या षटकामध्ये आहोत आपण आणि आतापर्यंत जर फरक पाहिलं तर 10च्या घरामध्ये आहे. आणि इथून आपण पाहिलं तर 10 म्हणजे काय तर येणाऱ्या प्रत्येक बॉलवर आता धावा मोठ्या शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की हे टोटल आपण बघितलं तर भरपूर कमी. आणि त्या कमी धावा म्हणजेच आपण पाहिलं की या मॅच मध्ये तुम्ही कदाचित मग परफॉर्मन्स तुमचं चांगलं नाही होत. आपण कावेत आहे, फिल्डर आलेत पुढे, पण तो सेफ पडला.
प्रयत्न होते दुसऱ्या धावेचे होत आहेत देखील, पूर्ण देखील जाय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग किशोर यांचा त्याने नकार दिला गेलाय. टीमची टोटल आपण बघितली आहे फलकावर जी आपल्याला पाहायला मिळते 12 धावा चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये 3, म्हणजेच काय तर 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. आई माऊली नागली चषक 2025 आपण पाहतोय. आज व्हेरी फर्स्ट डे, पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आई मर्दू स्पोर्ट्स राजावली विरुद्ध आपण पाहतोय बाबोला बॉईज. बाबोला स्वान करण्याचा प्रयत्न केला होता, काही पे निघाय काही पे निशाणा. नक्कीच आपण पाहिलं चेंडू वरची नजर नव्हती आणि जे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय आणि अगदी आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू आलाय. प्रत्येक एक डॉट चेंडू आपण पाहिलं तर धाव फलकाला रोखण्याचं कार्य करेल, परंतु आपण पाहिलं की प्रत्येक एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर आत्मविश्वास फिल्डिंग करणाऱ्या टीमचा देखील वाढवताना पाहायला मिळेल. आणखीन एक आलेला हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. किशोर आता दुसऱ्या बाजूने म्हणतायत की नक्कीच सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करा आणि तेच चित्र पाहायला मिळत आहे. सलगची 2 डॉट आलेत, धाव फलक थांबलाय फक्त आणि फक्त 12. या भरपूर कमी धावा आहेत या फलकावर. आता चांगला फटका आहे, अगदी आपण पाहू शकतोय की इथून फिल्डर डीप मध्ये 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण देखील झाल्या. तिसरी घेण्याचा प्रयत्न आहे का? नाही, नाही, थांबवलं. 2 धावा मिळाल्या. 2 टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. टीमची टोटल 14 धावा ह्या पाहायला मिळतात आपल्याला. जवळजवळ अगदी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकामध्ये आलेल्या धावा भरपूर कमी आहेत. आता राहिलेले तर 6 चेंडू. या 6 चेंडू मध्ये कदाचित मित्र म्हणेन की 20 धावा जरी जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल तर तुम्हाला इथून एक चांगला फायटिंग टोटल मिळेल, परंतु त्या 20 धावा घेणं तितकं इझी जाणार नाहीये. कारण की बॅटिंग करणाऱ्यासाठी आपण पाहिलं तर जे असणारे खेळाडू असतात ना की ज्यामध्ये आपण पाहू शकतोय नेहमी सातत्याने भूमी त्याला देखील तो देखील नाही आहे आज, त्याचप्रमाणे हिरा देखील नाही आहे आणि भरपूर असे खेळाडू नाही आहेत आणि नक्कीच त्याचा अभाव, त्याचा प्रभाव मात्र इथून दिसून आला आहे. आता शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल? पुढील मॅच असेल जी आपल्याला पाहायला मिळेल साईना स्पोर्ट्स नवीन पाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे. 2 टीम्सना विनंती करतोय की आपण प्लीज टॉस बॉक्सच्या दिशेने या. कर्णधार विनंती असेल तुम्हाला. बॉलिंग ट्रॅकवर कोण येत आहे आता ते देखील आपण पाहूया. मिस्टर रोशन सावरा येत आहेत. महत्वपूर्ण 4थ्या षटकाचा स्पेल फेकण्यासाठी आपल्या संघासाठी 4थं षटक जे महत्वपूर्ण असेल म्हणजे डेट ओव्हर. किशोर यांच्याकडे स्ट्राईक असेल जे लेफ्टी बॅटर आहेत आणि लेफ्टी बॅटर या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतील. प्रयत्न तर मित्र म्हणून प्रत्येक खेळाडू करेल, परंतु त्या प्रयत्नांना सफल कोण होईल ते देखील पाहायला मिळेल. खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहिलं तर चेंज ऑफ द पेस गतीमध्ये आपल्याला मिश्रण पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर चांगल्या टप्प्यावर चेंडू फेकला होता आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर चांगला टप्पा आणि इथून मात्र चकळवतोय फलंदाजाला. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला जोखीम भरा शॉट होता, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय 2 धावा मिळतील तिथे या फटक्यावर किशोरच्या बॅट मधून आणि धाव फलक मात्र थोडं पुढे सरकलं गेलंय 16 या आकड्यावर. म्हणजे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडू मध्ये किती धावा आणखीन येतील. किशोरने आपण बघितलं तर टेम्परामेंट दर्शवला गेला की रिव्हर्स खेळूया आता, कारण की ज्याप्रमाणे धावा सरळ बॅटने येत नाही आहेत आतापर्यंत आणि त्यामुळेच हा प्रयत्न त्यांचा होताना पाहायला मिळाला. सोडून दिलाय चेंडूला. हा चेंडू वाईट आहे असं पंचांचं मत आहे आणि नक्कीच वाईटचा इशारा मात्र मिळाला. 15च्या घरामध्ये धाव फलक 17च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता, पुल नाही झालाय, डॉट आलाय. किती चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण पाहूया तर 3 चेंडू असतील आणखीन. परंतु स्पोर्ट्स राजावली टीम कमी पडली. हा आता सोडून दिला. किशोरने अपेक्षा होती कदाचित बाहेर जाईल, परंतु हा मध्ये आला आणि ते कारण राहिलं इथून निर्धाव.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आता कट काढण्याचा प्रयत्न होता, आता वाईट मिळेल. या गोलंदाजाकडे मग गोलंदाजी कशी आहे, लेग ब्रेक ऑफ ब्रेक आहेत आणि दोन्ही बाजूने चेंडूला वळवू शकतायत. त्या कारण आपण पाहिलं की इथून चेंडूला सोडण्याचा प्रयत्न होताना पाहायला देखील मिळाला होता पूर्वी. आता पुढला मध्ये ठेवलाय, अगदी पुढे ठेवला गेला होता चेंडू. हा चेंडू येईल अगदी आपण पाहिलं तर डॉट. टीमची टोटल मात्र आपण पाहिली आहे तर स्थिर आहे 18 धावा. आता शेवटचा चेंडू असेल या इनिंग मध्ये. भरपूर कमी धावा आपण पाहिलं तर इथे येताना पाहायला मिळाल्यात. षटक संपलं गेलंय, 4 षटकाचा खेळ समाप्त. फलकावर 18-19 धावांचं लक्ष. चला विनंती करतो टॉस साठी या दोन कर्णधार असतील साईनाथ स्पोर्ट्सचा नवीन पाडा आणि बघा शेवटच्या चेंडूवर देखील विकेट मिळाला आहे. आणि या विकेट म्हणजे आपण उल्लेख करायचा झाला तर मग गोलंदाजीच्या खात्यामध्ये जाईल. टॉस करूया आपण. गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे टीम आणि साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा टीम. ही विनंती असेल तुम्हाला की प्लीज या टॉस बॉक्समध्ये. टॉस देखील आपण करूया या मॅचचा. चला या दोन कॅप्टन टॉस करण्यासाठी विनंती करते. तुषार या आपण. तुषार या टॉस करूया आपण. साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा टीम असेल आणि गावदेवी स्पोर्ट्स गोखिवरे टीम असेल. टॉस आहेत आयोजक आहेत तुषार चौधरी ज्यांच्याशी बसते आपण करूया कॉल. काटा असं नक्कीच येते गोखिवरे टीमकडून. तुषार आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि नक्कीच बनवा. टॉस जिंकला गोखिवरे टीम, काय निवडाल? फिल्डिंग करण्याचं साईनाथ स्पोर्ट्स टीमच्या सोबत तुमचा मॅच आहे. फिल्डिंग करायची आहे, काय वाटते तुम्हाला? तुमची बॅटिंग चांगली आहे की बॉलिंग चांगली आहे? बॅटिंग लाईन चांगली. नक्कीच मग बॅटिंग लाईनिंग चांगली आहे याचाच अर्थ मग तुम्ही धावा चेस करू शकतायत. काय किती धावा म्हणजेच महत्त्वपूर्ण असतील की तुम्ही रोखू शकतात विरोधी टीमला ॲज तुमच्या बॉलिंगवर? 40 ते 45 पर्यंत. कोणते गोलंदाज आहेत, कसं कॉम्बिनेशन आहे टीममध्ये? शैलेश आहे, अजय आहे. अगदी आपण बघितलं तर मग खास करून या चषकासाठी काय तयारी केलं आहे का? हो नक्कीच. अगं नक्की जवळजवळ आज हा दिवस खूप महत्त्वाचा असेल तुमच्यासाठी सुद्धा. मग घरातून विचार करत असताना प्रत्येक संघ आज विचार करतो की आम्ही आज मैदानावर जाणार आहेत, तर परंतु जाण्यापूर्वी एक टीम मिटिंग होते, परंतु त्या टीम मिटिंगमध्ये अशी काही चर्चेचा विषय झाला आहे का? नाही असं काय नाही. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा येतो आणि बेस्ट ऑफ दी लक. जाऊया आता आपण नवीन पाड्या टीमकडे. त्यांच्याकडे टॉस गमावलाय, तुम्ही टॉस जिंकला असता तुम्ही काय निवडलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. ज्याप्रमाणे तुम्हाला आता बॅटिंग करायची, साईना स्पोर्ट्स टीम सांगितली वसईतून बिलॉंग करणारी प्रत्येक एक टीम म्हणजे टफमध्ये गिनती केली जाते. काय वाटते तुम्हाला इथे बॅट फर्स्ट करत असताना किती धावा तुमच्या मनामध्ये असू शकतायत? 50+ धावा योग्य असतील या ग्राउंडवरती. ज्याप्रमाणे इन्फॉर्म बॅटर कोणते आहेत, चांगल्या टचमध्ये आहेत की या सीझनमध्ये तुमच्या टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळत आहेत ते? अविनाश, सिद्धू, जयेश हे 3 टॉपचे बॅटिंग आहेत जे चांगले धावा करू शकतात. अगदी आपण पाहिलं तरी पण तुम्हाला काय वाटते की इथून या स्पर्धेमध्ये येण्यासाठी तुम्ही खास काही तयारी केली आहे का? थोडीफार प्रॅक्टिस आहे मुलांची, बघूया आता पुढे काय होते. मग आलाय ते जिंकून जाण्याचा प्रयत्न करेल का? हो नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू.
शुभेच्छा तुम्हाला अँड व्हेरी ऑल द बेस्ट. दोन्हीकडनं शुभेच्छा देतोय आणि टॉस बॉक्स मधून अव्वल असा देतोय. टॉस जिंकलाय. आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स गोकिवरे टीमने डिसाईड केलंय फील्ड फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट आहे. नक्कीच साईना स्पोर्ट्स नवीन पडा टीमला या ऐकूया आता आपण नक्कीच विजयजी भोये सरांना या दुसऱ्या सत्रामध्ये. षटकातील पहिला बॉल जयेशचा. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे अमितचा. यावेळेस चेंडू निघून जाईल कव्हर पॉइंट लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता आला आहे शौकार. मला वाटतं एकच ओव्हरमध्ये मॅच फिनिश केला जाईल की काय. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शौकार आलाय जयेश. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे. शॉर्ट मिड ऑफला एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय 5 या आकड्यावरती. ओहो ह्यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आपण पाहतोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने मात्र रवाना झाला. वाईट वर्सेस एक 22 म्हणजेच यात एकूण 2 धावा असतील आणि दोन टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली गेले 7 या आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग टार्गेट एक छोटस आहे. 19 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करायचं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग 7 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 22 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा षटकार येतोय आणि षटकारांना धावसंख्या आपण पाहिलं तर मग जाऊन पोचली आहे ती म्हणजे 13 या आकड्यावरती. यावेळेस षटकाचा पुढचा बॉल. हो हो यावेळेस हा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला आहे. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. एक तर्फे हा मॅच मैदानाच्या आपण पाहतोय. चेंडू फेकून झाले तर 4 धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 13. अजून सुद्धा 6 धावांची आवश्यकता आहे आणि हा चेंडू असणार आहे 9. कारण पहिला चेंडू आपण पाहिला तर मग एक बिमर चेंडू त्याने हाताळला होता जयेशनं. सॉरी एक बाउन्सर हाताळला होता. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जाईल कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता आणि आलाय हा चौकार 4 रन. याच्यानंतर आपण पाहिलं तर मग आणखी एक मोठी फाईट आपण पाहणार आहोत. एका बाजूने गावदेवी स्फोट गोखवेर तर दुसऱ्या बाजूनं सायनाथ स्फोट नवीन पडा. धावफलक आपण पाहिलं तर लेवल झाले म्हणजेच एका धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय मात्र एका ओव्हरमध्ये सामना मात्र फिनिश केला या ठिकाणी. टीम आपण पाहिले तर मग बाबोला बॉईज संघानं सध्या तरी बॅटिंग आणि बॉलिंगचा वर्चस्वपणा या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला बाबोला बॉईज टीमचा आणि त्याच्या जोरावरती आपण या ठिकाणी पाहिलं तर एक मोठा विजय प्राप्त केलाय. आळक आई मरुदेव स्फोट राजावली ए संघ
तर अमित शर्मा यांच्याकडनं जयेश आपल्याकरता शुभेच्छा आलेल्या आहेत.